डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहणाऱ्या या देशात आजही एक मोठा समाज असा आहे ज्याचं वास्तव चार भिंतीच्या घराबाहेर, ज्यांना ना पक्के छप्पर आहे ना हक्काची वेळ. याच उपेक्षित समाजाच्या व्यथा मांडण्यासाठी, त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी मुसाफिर यात्रा सध्या महाराष्ट्रभर फिरत आहे. सुरू झालेली ही यात्रा आता सोलापूरच्या करमाळा तालुक्यात पोहोचली आहे. आम्ही जी बातमी दाखवत आहोत ती बातमी आमचे सहसंपादक अविनाश जोशी यांनी टिपली आहे. करमाळा येथील कैकाडी, मदारी आणि पारधी समाजाच्या वस्तीवर झालेल्या सभेत ॲडव्होकेट डॉक्टर अरुण आबा जाधव यांनी सरकारला एक आरसा दाखवला. ते म्हणाले, आज देशात घरगणना आणि जनगणना सुरू आहे. ज्यांच्या निवाऱ्याला दार नाही, छत नाही, खिडकी नाही, त्यांची नोंद का होत नाही? देशात पशु पक्ष्यांची गणना होते, जनावरांना किंमत आहे, पण भटक्या समाजाला माणसाची वागणूक का मिळत नाही? असा प्रश्न आबांनी सरकारला केलाय. एकीकडे कुंभमेळ्यासारख्या उत्सवांसाठी करोडो रुपयांचे बजेट असते, पण हजारो वर्षापासून आयुष्याचा संघर्ष करणाऱ्या भटक्या समाजासाठी एक दमडीही नसते. हे या नाकारत्या सरकारचे अपयश आहे. शिक्षण, आरोग्य, घर आणि मूलभूत कागदपत्रापासून वंचित असलेला हा समाज भविष्यात नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी मोठ्या संकटात सापडणार आहे. जन्माला येणे हाच आमचा गुन्हा आहे का? असा वेदनादायी प्रश्न आज प्रत्येक भटक्यांच्या मनात आहे. केवळ मतदानासाठीच समाजाचा वापर करणाऱ्या राजकर्त्यांना आबांनी जाहीर प्रश्न केले. एवढेच नाही तर आबांनी जाहीर निषेधही केला आहे अशा लोकांचा. या हुकुमशाही सरकारला धडा शिकवण्यासाठी आता तरुणांनी पुढाकार घेतला आहे. अन्यायाविरुद्ध लढा उभारण्यासाठी काँग्रेस जनता पार्टी सारख्या माध्यमातून संघर्षाचे वारे वाहू लागले. मोदी फडणवीस सरकार देश चालवण्यास अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप करत आता आरपारची लढाई करण्याचे संकेत आबा पाटील यांनी दिले आहेत. सभेला संतोष चव्हाण, रामकृष्ण माने, बिलाल सय्यद मदारी आणि मंगलबाई पवार यासारख्या अनेक मान्यवरांनी प्रश्न केले, संबोधित केले आणि सरकारचा निषेध केला. करमाळा परिसरातील हजारो नागरिक या अन्यायाविरुद्ध एकत्र आले आहेत. प्रश्न केवळ एका सभेचा नाही, तर माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा आहे. जोपर्यंत या भटक्या समाजाला त्यांचे हक्क मिळत नाहीत, तोपर्यंत ही मुसाफिर यात्रा थांबणार नाही, असे देखील यावेळेस सांगण्यात आले. चला तर मग या प्रवासात आपण सर्वांनी सोबत राहणे ही काळाची गरज आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका. सोबतच अजून आमचं समर्थ लेखनी चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. आणि हो मित्रांनो, जॉईन बटन दाबून आम्हाला जॉईंट व्हायला विसरू नका. तुर्तास एवढेच, परत भेटू नवीन विषयावर. आपली रजा घेतो. करमाळा येथील भटकेमुक्त समाजाचे गेले अनेक दिवसापासून पालावरती वस्तीवरती जाऊन काम करणारे आमचे ज्येष्ठ नेते रामकृष्णजी माने साहेब, माजी नगरसेवक, यांच्या असणाऱ्या आश्रमशाळेवरती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये निघालेली मुसाफिर यात्रा या ठिकाणी आलेली आहे. खरं तर यात्रेच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती महत्वाच्या दोन मुद्द्यावरती राज्यकर्त्याला या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्यापर्यंत सध्या चालू असलेली घरगणना व जनगणना
या संदर्भात सविस्तर इथल्या भटकीमुक्त समाजाचं म्हणणं पालावरती वस्तीवरती जाऊन त्यांचं म्हणणं ऐकून या ठिकाणी इथल्या राज्यकर्त्याला निरोप देण्यासाठी या ठिकाणी मुसाफिरी यात्रा निघालेली आहे। ही यात्रा जामखेड तालुक्यातील खर्डा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणून निघालेली आहे। महाराष्ट्रामध्ये ही 9 जिल्ह्यामध्ये यात्रा जात आहे। उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा एकूण 9 जिल्हे आहेत। एकूण 9 जिल्ह्यामध्ये 110 गावाच्या इथल्या भटकीमुक्तामधल्या ज्या मूळ जाती आहेत वडार, तिरमाली, कायकडी, डवरी, गोसावी, टकारी, भामटा, रजपूत, कोल्हाटी, डोंबारी, सिकलकरी, रजपूत, भामटा या वेगवेगळ्या भटकीमुक्त समाजातल्या लोकांच्या पालावरती जाऊन त्यांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं राज्यकर्त्यांच्या समोर पोच करण्यासाठी यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे। खरं तर पहिली जी महत्वाची भूमिका आहे, सध्या देशामध्ये घरगणना चालू आहे। 80% लोकांना भटकीमुक्त समाजातील लोकांना पाल आहे। या ठिकाणच्या घरगणनेमध्ये पालाची ज्याला चौकट आहे, ज्याला खिडकी नाहीये, अशा माणसाच्या घराची घरगणना करण्यात येणार नाहीये। खरं तर यातला 80% भटकीमुक्त समाज पालात होतो, पालाला चौकट नाहीये, खिडकी नाहीये। अशा घराची घरगणना जर होणार नसेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे। कारण भटक्यांचं पाल हेच घर असतंय। गेल्या अनेक दिवसापासून या संबंधित भटकीमुक्त समाजातल्या 42 जातीला स्वतःचं मालकी हक्काची जागा नाहीये, स्वतःचं घर नाहीये। पालामध्ये भटकंती करत हे लोक उपजीविका भागवत फिरतात। दुसरा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी जनगणनेचा। आमचं मत असं आहे की या ठिकाणी या देशामध्ये जनावरांची संख्या सांगता येते, कुत्र्या मांजरांची संख्या सांगता येते, परंतु महाराष्ट्रामध्ये देशामध्ये भटक्या विमुक्तांची नेमकी संख्या सांगता येत नाहीये। त्याच्यामुळं SC आणि STचं ज्या पद्धतीने कॉलम करून जनगणना होत आहे त्याच पद्धतीची जनगणना या ठिकाणी देशामध्ये भटक्या विमुक्तांचे सेपरेट कॉलम करून त्या ठिकाणी जनगणना करण्यात यावी। या 2 मागण्यासाठी आमची मुसाफिरी यात्रा दरकोस मुक्काम करीत पालावर वस्तीवर जाऊन या ठिकाणी जागृती करणं आणि इथल्या लोकांचं भटक्यांचं म्हणणं राज्यकर्त्यांच्या समोर पोच करण्यासाठी ही मुसाफिरी यात्रा निघालेली आहे। आज करमाळा या शहरामध्ये आलो। या ठिकाणी या करमाळा शहरातील कायकाडी, पारधी, त्याचबरोबर मदारी इतर भटकीमुक्त समाजातील लोकांवर संवाद साधून आम्ही या ठिकाणी इथली मीटिंग संपल्यानंतर परंडा तालुक्यामध्ये आम्ही जाणार आहोत। ही आमच्या मुसाफिरी यात्रेच्या पाठीमागची मुख्य भूमिका आहे। 1871ला पहिली जनगणना झाली इंग्रजांच्या काळात, त्याच्यानंतर 2 वेळा जनगणना झाली। तिसरी जनगणना करण्याच्या वेळेस 2021ला कोरोना महामारीच्या काळामध्ये ही जनगणना झाली नाही। आता या ठिकाणी 2026ला ही जनगणना आणि घरगणना होते। या घरगणनेमध्ये जनगणनेमध्ये आमच्या भटकीमुक्ताची जी भूमिका आहे ती या ठिकाणी सरकारच्या दरबारी पोच करण्यासाठी ही मुसाफिरी यात्रा निघालेली आहे। या मुसाफिरी यात्रेच्या माध्यमातून आपण आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी पोहोचलेला आहात त्या त्या ठिकाणी नेमक्या आपल्याला ह्या भटकीमुक्त जमातींच्या काय समस्या जाणवलेल्या आहेत आणि सरकार दरबारी यांनी आतापर्यंत याची नोंद घेतलेली नाही का किंवा याची दखल का घेतली गेलेली नाही? सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे की मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय, बऱ्याचशा ठिकाणी एक गोष्ट आमच्या लक्षात अशी आली आहे की ज्या ठिकाणी गावची हागणदारी होती त्या ठिकाणी हे लोक राहतात। दुसरी महत्वाची गोष्ट की बऱ्याचशा ठिकाणी भटकीमुक्तांचे ज्या वसाहती उभा राहिल्यात, जे पाला आहेत ते सरकारी जागेवरती आहेत आणि त्या सरकारी जागेवरती असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणची जागा त्यांच्यावर नावावर झाली नाही। 3-3 पिढ्या त्या ठिकाणी ते लोक राहतात, त्यांचे घरं आहेत, जे 2-2 रुपये गोळा करून कष्ट करून त्यांनी ते घर उभा केलं आहेत, परंतु त्या घराखालची जागा नावावर झाली नाहीत। शासनाने अनेक वेळेस वेगवेगळे GR काढले, पण GRची अंमलबजावणी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धती झाली नाही। दुसरी गोष्ट भटकीमुक्तामध्ये शिक्षणाचा अभाव आहे, नागरिकत्वाचे पुरावे नाहीत। 35 वर्षापासून गावात राहत पण रेशन कार्ड नाही, मतदार यादीमध्ये नाव नाहीये। त्याचबरोबर बाकीच्या इतर ज्या मूलभूत सुविधा आहे त्या मूलभूत सुविधा त्या ठिकाणी त्यांना मिळत नाही। प्रचंड मोठी विषमता आहे, अंधश्रद्धा खूप मोठी आहे, शिक्षणाचा अभाव आहे, उपजीविकेसाठी काडी मात्र त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही पद्धतीचा पर्याय नाही। असे भयानक प्रश्न समोर आले। बालविवाहाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्याचबरोबर अत्याचाराचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये, विधवा महिलांचं प्रमाण मोठं आहे, अनाथ मुलांचं मोठं प्रमाण आहे। खोट्या नाट्या केसेस करून त्यांना जेलमध्ये टाकलं जातं,
खोटे गुन्हे दाखल करतात. त्याच्याही पलीकडे मी या ठिकाणी प्रवास करीत असताना अशा काही गोष्टी आमच्या समोर आल्यात की लोक, गावातील लोक त्या भटकीमुक्त समाजातील लोकांना कामाला घेऊन जातात, काम करून घेतात आणि रोजंदारी द्यायच्या वेळेस त्यांच्या मनाला वाटेल ती रोजंदारी देतात आणि जर त्यांनी ऐकलं नाही तर त्यांना मारहाण करतात, महिलांची विटंबना करतात, त्यांच्यावरती सुद्धा अत्याचार करतात आणि पोलिसाला सांगून हा माझ्या शेतामध्ये आला, त्याने अशी चोरी केली, या पद्धतीचे खोटे नाटे आरोप करून त्या माणसाला मारलं जातं, त्यांच्यावरती केसेस केले जातात. असं भयानक परिस्थिती आहे. या देशामध्ये 5 आयोग तयार झाले. 5ही आयोगाने केंद्रामध्ये आयोग तयार झाले. 5ही आयोगाने सांगितलं की भटकीमुक्त समाजाला त्यांची स्वतःची जनगणना झाली पाहिजे, बजेट पाहिजे, त्यांचं स्वतंत्र मंत्रालय पाहिजे. काल एक दुर्दैवाची गोष्ट घडली. महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळे मंत्रालय तयार करण्यात आले. त्यामध्ये अनेक दिवसापासून भटकीमुक्त समाजाचं स्वतंत्र बजेट, स्वतंत्र मंत्रालय असलं पाहिजे, स्वतंत्र मंत्री असलं पाहिजे अशी आग्रही मागणी अनेक महाराष्ट्रातल्या जुन्या बुजुर्ग भटकीमुक्त समाजाच्या लोकांनी, त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये अनेक संघटनेत केली, परंतु सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. इथं कुत्र्याचं, डुकराचं, मांजराचं, गाढवाचं, बैलाचं, गाईचं याचं मंत्रालय आहे, त्याला बजेट आहे. पण ह्या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये असणारा 1.5 कोटी समाज विदाऊट बजेटचं जीवन जगतोय, विदाऊट जनगणनेचं जीवन जगतोय. इतकं वाईट परिस्थिती आहे. आज आश्रमशाळा उभा राहिल्यात, त्यांचं बजेट कमी केलंय, शाळा बंद पडत चालल्यात, संस्था चालक परेशान आहेत. म्हणजे ज्या भटकीमुक्त समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याच महत्वाच्या गोष्टी सरकार त्यातून पाठ फिरवत आहे. ही महत्वाची गोष्ट आम्हाला त्या सर्वेमध्ये, त्या संवाद यात्रेमध्ये, मुसाफिरी यात्रेमध्ये या ठिकाणी, मुसाफिरी यात्रेचं जे शब्द वापरलेला आहे तो अति महत्वाचा आहे आमच्या दृष्टीने. त्याचं कारण असं आहे की मुसाफिरी हा जो शब्द आहे तर भटकीमुक्त समाजामध्ये आम्ही जो लोक म्हणतो की सकाळी लोक जातात उपजीविकेसाठी पोट भरायला आणि संध्याकाळी फिरून येतात, अशी परिस्थिती, त्यालाच आम्ही मुसाफिरी या ठिकाणी यात्रा असे म्हणतो. हॅलो साहेब, आता खरं तर एका गोष्टीचं म्हणजे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये असेल किंवा भारत देशामध्ये जे स्थायिक झालेले लोक आहेत किंवा ज्यांनी बंगले बांधलेले आहेत, अतिक्रमणाच्या नावाखाली यांचे बंगले सुद्धा पाडले जातात, घरं पाडली जातात, पक्की घरं पाडली जात आहेत. आणि आता आपण सांगितलं की सरकारी जागेवर आता हे पालन करून भटके मुक्त जाती जमातीचे जे लोक आहेत, नागरिक आहेत, हे पालन करून राहतात. मग ह्यांच्या संदर्भात त्यांना पक्की घरं सरकार देण्याचा विचार करेल का, किंवा यांची जी पाला आहेत त्यांची जनगणना करण्यासाठी सकारात्मक राहील का? हे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट अशी आहे की आता अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी भटकीमुक्त समाजामध्ये ज्या पद्धतीने सकारात्मक काही गोष्टी पाहायला पाहिजे. हायबे माणसं आहेत, हे देशाचे नागरिक आहेत, ह्या पूर्णपणे ह्या देशातल्या जे काही लढे उभा राहिले, उठाव झाले, ह्या देशाच्या इंग्रजांच्या मुक्तीतून ह्या देश मुक्त करण्यासाठी. उमाजी नायकाचा उठाव तुम्हाला माहिती आहे, शमशेर सिंगचा उठाव माहिती आहे. अनेक भटकीमुक्त समाजातल्या लोकांनी या भारताला इंग्रजाच्या जोखंडातून मुक्त करण्यासाठी संघर्ष केला. त्याचा परिणाम असा झाला की इंग्रजांच्या विरोधामध्ये सतत बंड करत असल्यामुळे ह्या समाजावरती गुन्हेगारीचा कपाळावरती शिक्का मारला. या देशामध्ये माणूस जन्माला आला की तो गुन्हेगार जन्माला आलाय. या देशामध्ये कुत्र्या मांजराला फिरायची परवानगी, परंतु माणसासारख्या माणसाला फिरायची परवानगी नाही. 78 वर्षानंतर सुद्धा आज मी कुठं चोरी झाली की या भटकीमुक्त समाजातल्या माणसाला नेऊन अटक केलं जातं, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. आता जो जमिनीचा मुद्दा तुम्ही जो मांडला तो महत्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी एका बाजूला 100 एकर जमीन, 200 एकर जमीन आहे आणि दुसऱ्या बाजूला 30 वर जमीन आहे की ज्या ठिकाणी या माणसाचं असणारं पान राहण्यासाठी आणि घर राहण्यासाठी. खरं तर भटकीमुक्तांची एवढी वाईट अवस्था आहे, मेल्यानंतर सुद्धा त्याला जाळायला जागा नाही आणि पुरायला जागा नाही. इथल्या राज्यकर्त्याला माझा सवाल आहे, 78 वर्षानंतर या भटकीमुक्त समाजाला ह्या देशामध्ये जन्मला, या मातीत जन्मला, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत ज्या लोकांनी काम केलं, मला सगळ्याला माहिती आहे. 18 पगड जातीमध्ये त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या सोबत इमानी इतबारे ज्यांनी काम केलं, असे ते मदारी मेहतर, त्या मदारी मेहतराच्या समाजाची अवस्था पाहता आज त्यांना या ठिकाणी रोहिंग्या म्हणलं जातं, बांगलादेशी म्हणलं जातं. म्हणजे एकीकडे सरकारी जमीन वहिवाटीसाठी घेतली जाते, कारखान्यासाठी घेतली जाते, परंतु आम्हाला भटकीमुक्तांना राहायला जागा मिळत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा भेदभाव 78 वर्षानंतर या देशामध्ये आमच्यावरती केला जातो.
आम्ही काय गुन्हा केलाय, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज भटके मुक्तावरती मोठ्या प्रमाणात अत्याचार होतो. म्हणून या सगळ्या भटके मुक्तातल्या 42 जातीचा वेदना आणि दुःख मांडण्यासाठी ही मुसाफिरी यात्रा निघाली आहे. दोरकोस मुक्काम करत करत कोकण जनता पार्टीच्या माध्यमातून आता सध्या देशामध्ये वातावरण राहत आहे. कुठंतरी आता नीट परीक्षेच्या माध्यमातून शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला जात आहे. त्याच अनुषंगाने कुठंतरी या सर्व आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा पाठिंबा दिल्याचं सांगितलं जात आहे. नेमकं आपली या संदर्भात आपल्या वंचित बहुजन आघाडीची काय भूमिका? एक सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट असे की आदरणीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर साहेब खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण कॉंग्रेस पार्टी जी आहे ती कॉंग्रेस पार्टीची निर्माण झालेली आहे. तर ती पार्टी या ठिकाणी पूर्ण देशामध्ये त्यांनी थैमान घातलेला आहे. या पार्टीची जी भूमिका आहे त्या सेट नेट परीक्षेमध्ये ज्या घोटाळा झालेला आहे, त्या 20 लाख मुलांचं नुकसान झालं आहे. खरं तर याला जबाबदार एक केंद्र सरकार आहे. त्याचं कारण असं आहे की कुठल्याही खात्याचा मिनिस्टर आहे त्याची यंत्रणा काय काम करते हे सगळ्यात पहिली गोष्ट पाहिली पाहिजे. आतापर्यंत असेच घोटाळे करून वेगवेगळे घोटाळे करून हे सरकार पुढे आलेलं आहे. या अगोदर काँग्रेसचं सरकार होतं. काँग्रेसच्या सरकारने छोटे मोठे घोटाळे केले, त्याच्यावरती बीजेपीने आवाज उठवला आणि बीजेपीने आवाज उठवून त्या ठिकाणी त्या सरकार आणले. आता तेच सांगतात कधी चर्चा झाल्यानंतर काँग्रेसने जेवढे घोटाळे केले तेवढे आम्ही घोटाळे केले नाहीत. म्हणजे या ठिकाणी त्यांनी केले घोटाळे, आम्ही घोटाळे करतो, हा देश पूर्णपणे संपून टाकायचा. कोकराज पार्टीने जे केलेलं आंदोलन आहे एकदम बरोबर आहे. आदरणीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे. जो या ठिकाणी हा देश, या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडत आहे, या ठिकाणी ह्या बीजेपी सरकारने केलेले जे काही कुटाणे आहेत, त्यांनी केलेल्या ज्या भानगडी आहेत त्या भानगडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब, आता कालचा पेट्रोलचा मुद्दा आहे, गॅसचा मुद्दा आहे, युद्धाचा मुद्दा आहे, त्याच्यानंतर काल परदेशी झालेल्या वेगवेगळ्या ह्या अमेरिकेच्या ट्रम्पच्या बाबतीत मुद्दा आहे. या सगळ्या गोष्टी त्यांनी बाळासाहेबांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे. सातत्याने बाळासाहेब या देशातल्या राजकीय घडामोडीवरती खूप चांगल्या पद्धतीने ताकदीने सगळे पोस्टमार्टम करतात. खूप महत्वाची भूमिका. आणि बाळासाहेब जे बोलतात ते खरं बोलतात. पुढच्या 10 वर्षाची भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मांडतात. त्यांचं भूमिका रास्त आहे. त्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत आणि त्यांना आमचा जाहीरपणे पाठिंबा टोटल भटकमुक्तांचा. बाबासाहेबांचं नाव आणि संविधान किंवा बाबासाहेबांचे फोटो वापरून अशा प्रकारचे आंदोलन केले जातात, अशा प्रकारची अराजकता पसरवली जाते असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केला. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट असे की देवेंद्र फडणवीस साहेब कधी काय बोलतील त्यांची गॅरंटी नाही. एकीकडे भाजपचे सगळे लोक सांगतात की आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहोत. एका बाजूला म्हणायचं की माझं ओबीसीचं DNA, दुसऱ्या बाजूला मराठा समाजाचं चाललेलं आंदोलनाला सांगायचं की आम्ही शिवाजीचे प्रेम आहोत. सातत्याने दिशा बदलणारे आपल्याला एक म्हणतात की जुन्या काळामध्ये जो घोयऱ्या सरोड होता, तो घोयऱ्या सरोडाचं वैशिष्ट्य असं आहे की तो संकट आल्यानंतर त्याचे रंग बदलतो. त्याच पद्धतीचं हे सरकार रंग बदलणार आहे. यांना काडी मात्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल काडी मात्र प्रेम नाहीये. भारतीय संविधान त्यांना मान्य नाहीये. त्यांना जर भारतीय संविधान मान्य असतं आणि शिवाजी महाराजांवर जर प्रेम असतं तर शिवाजी महाराजांमध्ये समुद्रामध्ये जो पुतळा उभा करायला ठरला होता तो अद्यापही पुतळा उभा राहिलेला नाहीये. हे आपल्या सगळ्या जगाला माहिती आहे, देशाला माहिती आहे. हे फक्त तोंडापुरतं बोलतात बाबासाहेब. यांना लोकशाही मान्य नाही, संविधान मान्य नाही, हे फक्त नावपुरतं बोलतात. हितलंय माणसं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो घेऊन सातत्याने संघर्ष करतात. त्याचं कारण असं आहे हे युगपुरुष आहेत. ह्या माणसाने देश निर्माण केलाय. म्हणजे शांतता प्रिय महामानवांचे फोटो घेऊन आंदोलन करणं गुन्हा नाहीये. फडणवीस सांगतात ते चुकीचं आहे. त्या वक्तव्याचा मी जाहीरपणे निषेध करतो. तुमच्या माझ्या मनातील विचार मांडते सांगते ती समर्थ लेखणी रे.